पुण्यातील भोरमधून एक धक्कादायक घटना समोर आली। एक 4 वर्षाची मुलगी आपल्या आजी आजोबांकडे उन्हाळ्याच्या सुट्टीत आलेली असते। अचानक ती दुपारी 3 वाजता बेपत्ता झाली। गावकऱ्यांनी शोधाशोध सुरू केली। सगळीकडे पाहिलं, मुलगी सापडत नव्हती। पण जेव्हा सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले तेव्हा जे दिसलं त्याने संपूर्ण महाराष्ट्राला पहिला मोठा धक्का बसला। कारण त्या सीसीटीव्ही मध्ये ती मुलगी एकटी चालताना दिसली। 2 सेकंदानंतर तिच्या पाठीमागून एक 65 वर्षाचा व्यक्ती येताना दिसला। त्यानंतर त्या व्यक्तीचा शोधाशोध सुरू झाला। दुपारपासून सुरू झालेला तपास रात्री संपला जेव्हा भोरमधल्या एका फाट्यावरून त्या व्यक्तीला पकडण्यात आलं। त्याला विचारलं, तू त्या मुलीसोबत काही केलं आहेस का? सुरुवातीला टाळाटाळ केली, पण नंतर त्याने सत्य सांगितलं। संपूर्ण गावकऱ्यांनी त्याची आणखीन कसून चौकशी केली तेव्हा त्याने सगळा प्रकार सांगितला, ठिकाण सांगितलं, त्याने काय तो प्रकार केला होता त्याची सगळी हकीकत सांगितली। अखेर लोकांनी तिकडे धाव घेतली। ती मुलगी सापडली। तिला पाहून संपूर्ण गाव हळहळला। ही घटना पोलिसांना समजताच पोलीस गावात आले। तोपर्यंत गावकऱ्यांनी रस्त्यावरच आंदोलन सुरू केलं होतं। आरोपीलाही कठोर शिक्षा द्यायला सुरुवात केली होती। पोलिसांनी विनंती केली। अखेर आरोपीला ताब्यात घेतलं। पण ताब्यात घेतल्यानंतर जेव्हा आरोपीचा रेकॉर्ड तपासण्यात आला तेव्हा महाराष्ट्राला दुसरा सगळ्यात मोठा धक्का बसला। कारण सगळ्यांना वाटत होतं की असे प्रकार महाराष्ट्रात दररोज होतात, हा त्यापैकीच एक प्रकार आहे। पण या आरोपीचा इतिहास तपासला गेला। त्याच्यात असं काही सत्य उघडकीस आलं ज्याची माहिती मुख्यमंत्र्यांना पोहोचताच त्यांनी थेट याच्या अंताची ऑर्डर दिली। थेट निर्णय घेतला, आता काहीच नाही, थेट अंत होणार। मग नेमकं प्रकरण हे काय घडलं आहे? तो 65 वर्षाचा व्यक्ती नेमकं कोण होता? त्याच्या इतिहासात असं काय सापडलं की ज्यामुळे थेट मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करून अत्यंत कडक आदेश दिला? या घटनेमागचा नेमकं काळा इतिहास काय आहे? चला जाणून घेऊया या संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर रिपोर्ट। एक घटना जिने संपूर्ण महाराष्ट्राला हादरा दिला, पण आरोपीचं सत्य समजताच थेट मुख्यमंत्र्यांनी दिली अंताची ऑर्डर। ही घटना आहे पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर गावची। नसरापूरमध्ये एक राम मंदिर होतं। तिथे वर्दळ नेहमीप्रमाणे अत्यंत कमी होती। उन्हाळ्याची सुट्टी असल्याने लहान मुलं तिथं खेळत होती। दुपारी साधारण 3:12 वेळ होती। सीसीटीव्हीच्या एका धुसर फुटेजमध्ये एक चिमुकली एका वृद्ध व्यक्तीसोबत जाताना दिसते। त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर कोणताही संशय येईल असा भाव नव्हता, पण त्याच्या मनात चाललेल्या वादळाची कल्पना कुणाला नव्हती। 4 वर्षाची ती छोटीशी मुलगी एकाएकी बेपत्ता होते। गावकरी शोध सुरू करतात। शोध झाल्यावर आरोपीला पकडतात, पण पोलिसांनी इतिहास बाहेर काढल्यावर थेट मुख्यमंत्री ऑर्डर देतात। इतका भयानक काय प्रकार घडलेला आहे? दिवसभर मुलीची तपास त्या ठिकाणी चालला। तिला शोधण्याचा प्रयत्न झाला, पण सीसीटीव्ही फुटेजमध्ये या व्यक्तीसोबत ती आढळल्यावर त्या व्यक्तीला पकडण्यात आलं आणि त्यांनी सांगितला पहिल्यापासून शेवटपर्यंतचा घटनाक्रम। हा घटनाक्रम संपूर्ण महाराष्ट्राचे डोळे उघडवणार आहेत। ज्याच्या घरात लहान मुली आहेत, लहान मुलं आहेत, त्यांच्यासाठी ही घटना अगदी डोळे उघडणारी आहेत। तो व्यक्ती त्या मुलीपाशी गेला। त्या मुलीला म्हणाला, चल तुला मी एक छोटं वासरू दाखवतो, असं सांगून त्याने त्या मुलीला एका जवळच्या जुन्या गोठ्याकडे घेऊन गेला। ती मुलगी कुतूहलानं त्याच्या मागे मागे जात होती, पण तिची पावलं पुन्हा कधीच परत आली नाही। जेव्हा ती घरी परतली नाही तेव्हा तिच्या घरच्यांची पाचावर धारण बसली। संपूर्ण गाव एकत्र झालं। प्रत्येक गल्ली, प्रत्येक घर तपासलं गेलं, पण ती कुठेच नव्हती। शेवटी सीसीटीव्ही तपास करण्यात आला। सीसीटीव्ही व्हिडिओ शोधले तेव्हा त्यात दिसला तो 65 वर्ष इसमाचा चेहरा, ज्याचं नाव भीमराव कांबळे। गावकरी संतप्त। त्यांनी भीमरावाला शोधण्यासाठी रान पेटवलं। अखेर बनेश्वर फाट्यापाशी तो संशयित रीतीनं वावरताना आढळला। एक नराधम ज्याचं वय 65 वर्ष, जो हे एकदम धक्कादायक गोष्ट करून तो तिथेच जाऊन बसला होता। कोणाला कल्पना नव्हती। त्याला पकडण्यात आलं। पोलिसांनी त्याला नेलं, त्याचा इतिहास तपासला। त्याच्या इतिहासात एक अशी गोष्ट सापडली की ज्यामुळे थेट मुख्यमंत्र्यांनी आदेश दिला। मग काय होती ती गोष्ट? त्याने नेमकं असं काय केलं होतं की त्याचा अंत निश्चित झाला? गावकऱ्यांनी त्याला ताबडतोब गाठलं, त्याला जाब विचारला। सुरुवातीला उडवडी उत्तर दिली। तो म्हणाला, मी काहीच केलं नाही, माझा काय त्याच्यामध्ये संबंध? पण गावकऱ्यांनी हिसका दाखवताच त्याने जे सांगितलं ते ऐकून काळजाचं पाणी झालं। एका गोठ्यात त्याने सांगितलं, एका गोठ्यामध्ये तो त्या मुलीला घेऊन गेला होता आणि त्यानंतर तो प्रकार तिथे घडला। शेणाच्या ढिगाऱ्याखालीच ते सगळं दृश्य त्या ठिकाणी गावकऱ्यांना पाहायला मिळालं। त्याने तिथेच ते लपून ठेवलं होतं। ही बातमी गावामध्ये वाऱ्यासारखी पसरली। पोलीस घटनास्थळी पोहोचले, पण तोपर्यंत लोकांच्या संतापाचा उद्रेक झाला होता। आपल्या लाडक्या लेकीचा असं घटना झालेली पाहून लोकांचा संयम तुटला। त्यांनी थेट पोलीस स्टेशन गाठलं आणि त्याला आमच्या ताब्यात द्या अशी मागणी केली। मुंबई बँगलोर हायवेवर रास्ता रोको झाला। हे आंदोलन साधं नव्हतं। एका पित्याचा आक्रोश आणि एका मातेची किंकाळी। संपूर्ण महाराष्ट्र संतापात होता। निवेदक
आता प्रश्न असा उरत होता की 65 वर्षाचा हा वृद्ध एवढा क्रूर कसा असू शकतो. जेव्हा पोलिसांनी याला अटक केली, लोकांना समजवण्याचा प्रयत्न केला, लोकांना विनंती केली, लोकांनी अखेर ऐकलं आणि भीमरावाला पोलिसांच्या ताब्यात दिलं. आता इथूनच खरा या प्रकरणाचं सत्य उघडकीस येणार होतं. चौकशी सुरू झाली, त्याचा रेकॉर्ड तपासला, तेव्हा त्या रेकॉर्डमध्ये जे दिसलं ते पाहून पोलिसांच्या पायाखालची जमीन सरकली. ही बातमी जेव्हा मुख्यमंत्र्यांना समजली तेव्हा मुख्यमंत्र्यांनी दिला तो भयानक आदेश. हा माणूस आजचा नव्हता, तर गेल्या 30 वर्षापासून याचं एक सत्य दडलेलं होतं. सत्य समोर आलं 1998चं. 1998 मध्ये हा जो व्यक्ती आहे याच्यावर एक गुन्हा दाखल झाला होता. एक असा गुन्हा की तो अत्यंत भयानक होता. त्यानंतर 2015 मध्ये तो एका गंभीर प्रकारात अडकला आणि सगळ्यात धक्कादायक बाब याची जी उघडकीस आली त्यामुळे त्याला त्याचा डायरेक्ट थेट अंत निश्चित झाला. तो प्रकार असा होता की हा जो व्यक्ती होता त्याचा एक सख्खा भाऊ देखील होता आणि सख्ख्या भावाला एक मुलगी होती. तर त्या मुलीचाही त्याने अशाच प्रकारचा प्रकार केला होता. त्याने अनेक वेळा असे गुन्हे केले होते. तब्बल 4 वर्ष त्याने सजा देखील भोगली होती. तुरुंगातून तो बाहेर आल्यावर सुधारला असेल लोकांना वाटलं होतं, पण त्याची ती ही कमी झाली नव्हती. तो आजूबाजूच्या गावात मजुरी करायचा, लोकात मिसळायचा आणि आतला राक्षस त्याचा शिकार शोधायचा. याआधी गंभीर गुन्ह्यातून तो तांत्रिक कारणामुळे सुटला, पण यावेळेस त्यांनी माणुसकीच्या सगळ्या सीमा ओलांडल्या. त्याचा काळा इतिहास गावकऱ्यांना समजला, तेव्हा गावकऱ्यांनी एकच मागणी केली की त्याचा अंत निश्चित झाला पाहिजे. आता हे प्रकरण त्या जिल्ह्यापुरतं मर्यादित राहिले नाही, संपूर्ण राज्यातून या घटनेचा निषेध होऊ लागला. नसरापूर गाव कडकडीत बंद ठेवण्यात आलं. महिला, तरुण, ज्येष्ठांनी रस्त्यावर उतरून न्याय मागितला. या प्रकरणाची तीव्रता पाहून सरकारला दखल घेणं भाग पडलं आणि मग इथेच एंट्री झाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्याचे गृहमंत्री आहेत. त्यांनी अतिशय कडक शब्दामध्ये एक अशी ग्वाही दिली, एक असा निर्णय घेतला की ज्यामुळे सगळ्या लोकांमध्ये एक प्रकारे अभिमान त्या ठिकाणी वाटू लागला. मुख्यमंत्री असावं तर असा, असे वाक्य त्यांनी वापरले. हा जो व्यक्ती होता याचा इतिहासामध्ये जर बघितलं गेलं तर 1998 पासून याच्यावर अनेको गुन्हे दाखल झाले होते. अनेक वेळा हा तुरुंगात गेला होता, तर सख्ख्या भावाला देखील यांनी सोडलं नव्हतं. असं प्रकरण जेव्हा मुख्यमंत्र्यांच्या कानावर गेलं तेव्हा मुख्यमंत्र्यांनी तात्काळ फास्ट ट्रॅक कोर्ट ते करण्याचे आदेश दिले. फास्ट ट्रॅक कोर्ट हे असं कोर्ट असतं की अगदी काही तासामध्येच शिक्षा दिली जाती. हे फास्ट ट्रॅक कोर्ट त्या ठिकाणी लावण्यात आलं. या खटल्यासाठी एक विशेष वकील देखील त्या ठिकाणी नियुक्त करण्यात आला, ज्यामुळे कोणत्याही तांत्रिक कारणानं हा आरोपी सुटणार नाही अशी ग्वाही त्या ठिकाणी देण्यात आली. आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत कठोर निर्णय घेतला. गावकऱ्यांना एक आश्वासन देतच त्यांनी थेट त्याचा अंत निश्चित केला. हा गुन्हा या केवळ एका छोट्याशा कुटुंबावर नाही तर संपूर्ण समाजावर आहे, त्यामुळे याला अंत होण्याची शिक्षा मिळणार अशा पद्धतीच्या हायकोर्टाला त्यांनी त्या ठिकाणी सांगितले. पोलीस प्रशासनाने देखील 15 दिवसाच्या आत दोषारोपपत्र दाखल करण्याची ग्वाही दिली. आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या खटल्याकडे लागले. कायद्याच्या प्रक्रियेतून याचा शेवट त्या ठिकाणी मिळणार का आणि त्या कुटुंबाला न्याय मिळणार का, आजही हा प्रश्न त्या ठिकाणी ते हवेत घुमत आहे. पण एक गोष्ट नक्की आहे की अशा लोकांना समाजात स्थान नाही, त्यामुळे महाराष्ट्र आता एकवटला. ही घटना आपल्याला एकच गोष्ट शिकवती की आपल्या सभोवतालच्या लोकांबाबत सावध राहणं किती गरजेचं. अशा लोक कोणत्याही वयात कोणत्याही रूपात असू शकतात. त्यामुळे तुम्हाला काय वाटतं, अशा लोकांना काय शिक्षा द्यायला हवी? तुमच्या प्रतिक्रिया नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सत्य घटनेसह. तोपर्यंत सतर्क राहा, सुरक्षित राहा. धन्यवाद.